अलिबाग जिल्हा रुग्णालयात आयोजित टूडी इको आणि गंभीर आजार तपासणी शिबिरादरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्या मानसी दळवे यांनी महिलांसाठी स्वतंत्र आणि सुसज्ज दवाखाना सुरू करण्याची मागणी केली। कॅन्सर सारखे आजार महिलांमध्ये वाढत असल्याने अलिबाग हे जिल्ह्याचे केंद्र लक्षात घेता इथंच प्राथमिक तपासणी आणि उपचार सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी त्यांनी केली। ही मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संबंधित विभागामार्फत पोहोचवण्याचं आवाहनही त्यांनी केले। मगाशी माझ्या भाषणामध्ये पण सांगितलं की विशेष करून आपले मंगेशजी चिवटे साहेब जे आहेत हे अगदी शिंदे साहेबांच्या जवळ आहेत आणि माझी एक म्हणे आर्त हाक मानाती। कारण जर तुम्ही पाहिलं तर आज महिलांमध्ये कॅन्सर सारखा आजार हा झपाट्याने प्रसारित होत आहे त्या आजाराचा, आणि त्याच्यासाठी ज्या प्राथमिक त्या तपासण्या आहेत त्या तपासण्या कमीत कमी आमच्या अलिबाग तालुक्यामध्ये, इथे या रायगड जिल्ह्याचं केंद्र अलिबाग तालुका आहे आणि इथे त्या तपासण्या व्हाव्या अशी इच्छा आहे। आणि त्याच्यासाठी महिलांसाठी स्पेशल असं हे हॉस्पिटल मला या ठिकाणी पाहिजे। आणि मी त्यांना आता विनंती केलेली आहे की ही माझी हाक, हा माझा आवाज त्यांनी सरकार दरबारी पोहोचवावा अशी माझी एक विनंती आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त अलिबाग जिल्हा रुग्णालयात भव्य मोफत बालहृदय तपासणी आणि आरोग्य शिबिर उत्साहात पार पडलं। शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि ज्युपिटर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात शेकडो बालकांची मोफत टूडी इको तपासणी करण्यात आली। गरजू रुग्णांना पुढील उपचार आणि मार्गदर्शन देण्यात आले। या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवांचा प्रसार होऊन गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळत असल्याचं जिल्हा परिषद सदस्य मानसी दळवी यांनी सांगितले। घरात जेव्हा आजार येतो ना तेव्हा त्या आजाराने माणूस पूर्णपणे मानसिकरित्या, आर्थिकरित्या खूप एक प्रकारे वेगळ्या मानसिकतेतून जात असतो। पण अशा वेळी अनेक कुटुंबांना आपल्याजवळ जे आहे ते विकावं लागतं। पण आई वडील असे असतात, आपलं उभं आयुष्य सुद्धा गहाण ठेवून, सोनं बिनं तर सोडून द्या, स्वतःला जरी गहाण ठेवावं लागलं आपल्या लेकरासाठी तरी आई वडिलांची ती तयारी असते। आजकालच्या मुलांना त्याची जाणीव आहे की नाही माहित नाही, पण आपल्या आई वडिलांनी आपल्याला कसं वाढवलेलं आहे हे आईबाप झाल्याशिवाय कळत नाही। आणि ज्या दिवशी आईबाप आपण स्वतः होतो तेव्हा कळतं की आपल्याला आपल्या आई वडिलांनी कसं सांभाळलं असेल, काय केलं असेल। आज मुलं म्हणतात तुम्ही आमच्यासाठी काय केलं, पण जेव्हा आपल्याला बाळ होतं आणि जेव्हा आपण त्याला अगदी तळहाताच्या फोडासारखं जपतो तेव्हा कळतं आपल्या आईबापाने आपल्याला कसं सांभाळलेलं असेल। पण आज मंगेशजी ताई, तुम्ही आणि तुमची सगळी टीम त्या आईबापांसाठी देवदूतापेक्षा कमी नाहीये। खूप मोठं पुण्य म्हणजे त्या कुटुंबावर जेव्हा ते संकट आलेलं असतं, या संकटाच्या काळामध्ये तुम्ही धावून येणारा त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। हा कार्यक्रम आम्ही राजकीय व्यासपीठावर जात नाही, कुणाची स्तुती करणं आणि स्तुतीपाठक होणं हे पत्रकारांचं काम नाही। पण जिथं मानवतेचं काम आहे, जिथं सामान्य माणसाच्या सुखदुःखाची गोष्ट आहे, तिथं जाणं आमचं भाग्य आहे। आम्ही ते गेलं पाहिजे, आम्ही बघितलं पाहिजे, चांगल्या गोष्टीचं भरभरून कौतुक केलं पाहिजे। जसं आम्ही एखादी गोष्ट चुकली तर टीका करतो, सवाल विचारतो, न भीडभाड ठेवता त्यांना त्या प्रश्नांची उत्तरं विचारतो। पण ज्या दिवशी हीच माणसं चांगलं काम करतात तेव्हा त्यांचं कौतुक करणं आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि त्याला प्रोत्साहित करणं सुद्धा आमचं कर्तव्य आहे। आज या महाराष्ट्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय नेतृत्वाने ठरवलं तर काय होऊ शकतं, तर सामान्य माणसाला आधार देण्याचं काम होऊ शकतं। आणि हे काम आपल्या माध्यमातून सुरू आहे। डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन असेल, शिंदे साहेबांचा तर आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे की सातत्यानं अडीअडचणीत असलेल्या माणसाला मदत करण्याचं काम अहोरात्र ते करत असतात। एक प्रकारची जाणीव जी आहे, सामाजिक जाणीव, असं म्हणतात राजकीय नेतृत्व जे असतं किंवा राजकीय नेते जे असतात ते संवेदनशील नसतात, पण त्या सगळ्याला अपवादात्मकरित्या असे काही नेते या महाराष्ट्रामध्ये आहेत ज्यांच्या जाणीवा आजही इतक्या वर्षानंतर राजकारणात बोथट झालेल्या नाहीयेत। सामान्य माणसाचं दुःख आपल्यापर्यंत नीट पोहोचावं आणि त्याला
खिशात हात घालून मदत करण्यासाठी सदैव तत्पर राहावं अशी माणसं राजकारणात असणं खूप गरजेचं आहे. कारण सामान्य जनता त्यांना मायबाप म्हणत असते. मी महेंद्र शेठ यांच्याबद्दल सातत्याने ही गोष्ट ऐकत आलोय की कुणीही मदतीसाठी जेव्हा त्यांच्या दारावर जातो तेव्हा तो परत कधी जात नाही रिकाम्या हाताने. आणि आपण गरिबीतून आलोय, आपण कष्टातून आलोय, त्या कष्टाची जाणीव ठेवणं आणि जाणीव ठेवून आपलं हे दातृत्व दाखवणं शक्य असेल ते सगळ्यांचे सगळी दुःख माणूस पूर्ण करू शकत नाही, सगळ्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, पण माझ्या ताटातला एक घास मी कुणाला जर देऊ शकत असेल आणि त्यामुळे कुणाचं जर पोटातली आग विझत असेल तर ही खरी माणुसकी आहे. आणि ही माणुसकी राजकीय नेतृत्वानं दाखवली तर मग कितीही वेळा जनता मागे राहायला कसरत नाही. जनता ही अशाच प्रकारे आशीर्वाद देत असते. आज जे काम केलं त्याचा आशीर्वाद ही जनता देत असते. तुमच्या या कामाला खूप माझ्या शुभेच्छा आहेत आणि तुमची जी संपूर्ण टीम आहे त्या टीमला सुद्धा शुभेच्छा आहेत. सन्माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय शिंदे साहेब, एकनाथजी शिंदे साहेब यांच्या 62व्या वाढदिवसानिमित्ताने आणि विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांचा 60वा वाढदिवस, या दोघांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज या ठिकाणी हा जो टुडे इको या ठिकाणी म्हणजे लहान मुलांच्या हृदयामध्ये जे छिद्र असतं त्या छिद्राची तपासणी करून त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. आणि याचं सगळं श्रेय मी या ठिकाणी मंगेशजी चिवटे साहेब यांना आणि आपलं जे शिवसेनेकडून काम आरोग्य आपलं जे पथक आहे यांना मी देऊ इच्छिते. कारण आजपर्यंत त्यांनी मंगेश भाऊंच्या माध्यमातून आम्ही अनेक ठिकाणी हे उपक्रम आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवले जातात. त्यातलाच हा एक उपक्रम आहे आणि एक चांगलं काम आहे या ठिकाणी. जर तुम्ही पाहिलं तर शिंदे साहेबांची काम करण्याची पद्धत आणि मग त्यांच्या हाताखाली काम करणारे आमचे आमदार आणि आमचे कार्यकर्ते पदाधिकारी, ही काम करण्याची पद्धत वेगळीच आहे. शिंदे साहेब खरंच सांगते, मागच्या कारकिर्दीमध्ये मुख्यमंत्री असताना अशीच धडाडीचे निर्णय आणि काम शिंदे साहेबांनी केलं होतं. त्याचप्रमाणे तीच सेवा आजपर्यंत अद्यावत चालू आहे. अविरत ही रुग्णसेवा चालू आहे आणि अविरत त्यांचं कार्य हे चालू आहे. या ठिकाणी खरंच सांगते, मनापासून या ठिकाणी शिंदे साहेब आणि त्यांच्या ह्या सगळ्या आमदार आणि सगळ्या मंत्र्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देते की आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये त्यांनी सुंदर असा या ठिकाणी हा आजचा उपक्रम राबवलेला आहे. बीड तालुक्यातील पिंपळनेर गणपती इथं महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार हभप विजया माऊली साबळे नाशिककर यांच्या तुलसी रामायण कथेचा 7 दिवसीय कार्यक्रम उत्साहात पार पडला. संध्याकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत झालेल्या या कथेचा भाविकांनी मोठ्या संख्येनं लाभ घेतला. या धार्मिक सोहळ्यात मृदंगाचार्य हभप केदार महाराज नरवडे, हभप नागेश महाराज जाधव, गायक हभप योगिता महाराज जाधव आणि इतर कलाकारांनी संगीत साथ दिली. कार्यक्रमाच्या दरम्यान बालसंस्कार शिबिराचंही आयोजन करण्यात आलं होतं. समारोप प्रसंगी सुश्राव्य कीर्तनानं भाविक भक्तिमय वातावरणात तल्लीन झाले आणि संपूर्ण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पिंपळनेर आशापुरम गणपती गणेश मंडळ पिंपळनेर या ठिकाणी आपण आलेलो आहोत. या ठिकाणी आशापुरम गणपती मंडळ पिंपळनेर या ट्रस्टच्या वतीने धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रम 1 ते 15 तारखेपर्यंत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अनेक प्रकारचे शिक्षण ह्या ठिकाणी देण्यात येत आहेत. यामध्ये तुलसी रामायण कथाकार महाराष्ट्रातील नाशिक येथील माझ्यासमवेत आलेले आहेत आणि त्यांच्यासमवेत काही कीर्तनकार महिला पण माझ्यासमवेत गायनकार आहेत, कीर्तनकार आहेत. ज्येष्ठ आमचे पिंपळनेर येथील गायक सावंत आबा हे पण या ठिकाणी थांबलेले आहेत. आपण त्यांची सर्वांशी चर्चा करणार आहोत. न्यूज मराठी 24/7 या मराठी चॅनलच्या माध्यमातून आपले हार्दिक स्वागत. नमस्कार मॅडम, आपलं नाव काय? रामकृष्ण हरी. माझं नाव विजया माऊली साबळे नाशिककर. ओके, बरं आपण या कथा किती दिवस कथेचा कार्यक्रम चालू आहे आपल्या पिंपळनेरमध्ये?
या पिंपळणे नगरीमध्ये संगीत तुलसी रामायणाचा जवळजवळ 7 दिवस ही कथा आहे. 8 तारखेपासून ही कथा प्रारंभ झालेली आहे आणि आज 14 तारखेला या कथेची सांगता आहे. उद्या म्हणजे 14 तारखेला का 15 तारखेला? 14 तारखेला कथेची सांगता आहे आणि या शिबिराची सांगता 15 तारखेला काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. ही कथा जी आहे तर कथेचा टाइम किती वेळ असतो आणि लोकांचा सभा कसा आहे? या कथेचा टाइम 7 ते 10 आहे रात्री आणि या कथेमध्ये बहुसंख्येने मातावर्ग असतील, पितृवर्ग असतील, बहुसंख्येने येतात आणि या कथेचा लाभ घेतात. आपण तुळशी रामायण कथाकार प्रवक्ते आहात, तर महाराष्ट्रामध्ये यापूर्वी कुठे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, किती ठिकाणी झाले? याआधी महाराष्ट्रामध्ये भरपूर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कार्यक्रम झालेले असतात. असा एकही जिल्हा मला नाही वाटत मी सोडला असेल की प्रत्येक जिल्ह्यामध्ये कथा आणि कीर्तनाच्या माध्यमातून मी गावामध्ये गेलेली आहे. जवळजवळ 2000+ कथा आणि कीर्तनं झालेली आहेत. आपण आध्यात्मिक क्षेत्राकडे कशा वळलात? म्हणजे यापूर्वी तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं होतं का तुमचे परिवार तुमचा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये होता? खरं वास्तविक पाहता आमचा जो घरातील जो वारसा आहे तोच वारसा मला आणि माझ्या संपूर्ण कुटुंबातील जे माझे बंधुवर्ग असतील किंवा बहिणी असतील सगळ्यांना हा वारसा मिळालेला आहे. कारण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये माझे वडील असतील गुरुवर्य हरिभक्त पारायण शांताराम महाराज साबळे शास्त्री यांच्याकडून हा आध्यात्मिक परंपरेचा वारसा आम्हाला मिळाला. तुमच्या समवेत तुमच्या कथा चालू असताना संगीताचे साथ कोणाचे असते आणि त्याचे माझ्यासोबत या कथेसाठी संगीताची ज्यांची मला गोड अशी साथ लागते ते महाराष्ट्रातील संगीत विशारद हरिभक्त पारायण रीतीताई घालणे असतील. त्याचबरोबर ज्या नगरीमध्ये माझी आज कथा चालू आहे त्याच नगरीचं वैभव योगिताताई जाधव यांची देखील मला संगीताची साथ लागते. त्याचबरोबर तबला विशारद असतील, पिंटू काका असतील. त्याचबरोबर ज्यांनी या शिबिराचं सुंदर असं आयोजन केलेलं आहे ते हरिभक्त पारायण केदार महाराज नरवडे असतील. त्याचबरोबर आबा असतील, त्यांची देखील मला साथ लाभलेली आहे. त्याचबरोबर आमच्यासोबत आलेले माझे बंधू हरिभक्त पारायण वैष्णव महाराज साबळे यांची देखील मला साथ लाभलेली आहे. बरं, इथे पिंपळे देण्याचा योग कसा आला? मग त्या नियोजन कधी ठरलं? म्हणजे इकडे येण्याचा योग कसा आला? ज्यावेळेस या शिबिराला प्रारंभ झाला त्यावेळेस मला या आशापुरा गणपती मंडळाकडून संपर्क त्यांनी मला साधला आणि त्यांच्यातर्फेच या ठिकाणी मला त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा करण्याचा योग प्राप्त झालेला आहे. यानंतर कथा कुठे होणार आहे तुमची? आता यानंतर उद्यापासून नाशिक येथेच कथा प्रारंभ आहे. नाशिक शहरातील रहिवासी का आपण ग्रामीण भाग म्हणजे कुठे, म्हणजे तुमचं गाव कोणतं? नाशिकपासून जवळपास 40 ते 42 किलोमीटर अंतरावरती माझं एक ग्रामीण गाव आहे. तिथे टापूर येथे तिथे मी राहते. तर आता पण कथा किती झाल्या आतापर्यंत तुमचा अंदाजे? कथा फक्त कथा सांगता एवढं येणार नाही पण कथा आणि कीर्तन 2000+ म्हणजे तुम्ही आपण कीर्तनकार पण आहेत? हो. कोणकोणत्या अभंगावर कीर्तन करता? म्हणजे तुमचे काल्याचे कीर्तन असते, बाकी इतर काही अभंगावर वेगवेगळे कीर्तन असतात, तर कोणत्या अभंगावर करता तुम्ही? जगद्गुरु तुकोबारांनी लिहिलेला गाथा असेल किंवा आपल्या आदिकरून संतांनी जे काही अभंग लिहिलेले आहेत त्या कोणत्याही अभंगावरती कथा करण्याचा योग प्राप्त होतो. जसं की तुकाराम नाम घेतात आपली नम्र झाला होता ते समयासी सादर व्हावे. जसं काल्याचं कीर्तन असेल तर पाहते डोळ्याने या अभंगावरती कार्यक्रम केले जातात. मग तुमच्या समोर आपल्या ह्या जाधव मॅडम आपल्या बसल्या आहेत, आपण त्यांच्याशी पण चर्चा करूया. नमस्कार, आपलं नाव काय? योगिता जाधव. आपण कीर्तन किती वर्षापासून करता? आपलं नाव काय म्हटलंय? योगिता जाधव. तर कीर्तन तुम्ही आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठं झाले, म्हणजे किती ठिकाणी झाले? मी 3 वर्ष झालं कीर्तन करत आहे. 12वीमध्ये असताना मी संस्थेमध्ये 11वीमध्ये गेले. हरिभक्त पारायण रामनाथ महाराज गुरुके हे माझे गुरु आहे, त्यांच्याकडे मी 11वीत असताना कीर्तनाचं शिक्षण घेतलं आणि माझं आधी संगीतामध्ये शिक्षण झालेलं आहे. त्याच्यामुळे म्हणजे संगीत विशारद पण आता? हा, विशारद प्रथम झालेला आहे. कुठल्या वारकरी संस्थेमध्ये शिक्षण घेतलं का आपण? म्हणजे आळंदीला घेतलं का बीड जिल्ह्यात येतो कुठं घेतलं? नाही, आळंदीला घेतलं. किती वर्ष शिक्षण घेतलं आपण? कीर्तनाचं 2 वर्ष घेतलं. नंतर मी घरी माझा स्वतःचा अभ्यास केला आणि मग आपलं शिक्षण काय झालं म्हणजे नेमकं पूर्ण? संगीत पदवीधर आहेत का इतर कोणते पदवीधर आहेत? आता BA म्युझिक ते सुद्धा चालू आहे. 2nd इयर संपन्न झाले आहे आता आणि याच्यामध्ये विशारद प्रथम पण झालेला आहे मागच्या वर्षी. बीड जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या गावात कीर्तन झालं आपलं? आता पण किती कीर्तन झाले आणि कुठे झालं?
भरपूर ठिकाणी झाले माझे आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा मी महाराष्ट्रात पण तुम्ही प्रसिद्ध आहात. हा आणि कर्नाटक मध्ये पण माझे मागच्या वर्षी कीर्तन वगैरे झाले. म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर दुसऱ्या राज्यात पण आपलं हा, कीर्तन झालं. हा. तुमचं अभिनंदन करा, तेवढं कमी आहे. आणि 40 ते 50 केले असतील मी 3 वर्षामध्ये कीर्तन. ह्या तुमच्या समोर जे आहेत हे आपल्या ताई कोण आहेत? या माझ्या मैत्रीणच आहेत खूप जवळची. त्या पण गायक आहेत का? आणि हा त्यांची पण विशारद झालेली आहे. संगीत विशारद हा आहे. आणि त्या अभिनंदन त्यांचं पण. सुंदर असं गायन करतात. न्यूज मराठी 24/7 या मराठी चॅनल माध्यमातून त्यांचं पण स्वागत. आणि आपल्या नाशिक या ठिकाणी आपल्या पिंपळनेर या ठिकाणी आल्या त्यांचं पण स्वागत. आपण त्यांच्याशी परत आपण चर्चा करणार आहोत. तर आपण यानंतर पुढील नियोजन काय ठरवलेलं आहे? उद्यापासून नाशिक येथे एक शिबिराचा प्रारंभ होत आहे आणि तिथेच आम्ही सेवा करणार आहोत. बरं, ह्या ठिकाणी महिला वर्गाचा प्रतिसाद कसा होता? म्हणजे तुमच्या कथा तुम्ही कथा आता सांगितल्या, या ठिकाणी कीर्तन वगैरे तुमचं नियोजन केलं होतं का? यापुढे होणार आहे? याच्या आधी या ठिकाणी भरपूर 4 ते 5 कीर्तनं झालेली आपल्या आहेत. पिंपळनेर या ठिकाणी झाले होते. हो 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 कीर्तनं झालेले आहेत. वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने किंवा इथे आपल्या गणपती मंडळाच्या इथे सप्ताह असतो तिथे देखील कीर्तनं झालेली आहेत आणि ते उत्तम पद्धतीनं महिलांचा प्रतिसाद असतो. आता पूर्वीच्या काळी पुरुष मंडळी कीर्तन करत होते. आता महिलांचा सहभाग जास्त दिसून येतो आणि आवड देखील जास्त निर्माण झाली. महिला पण कीर्तनकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य आणि काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फक्त महिलांचेच सप्त अशा बघावयास मिळतात. असे ठिकाणी सुद्धा आपण पाहिलेले. तर तुमचा आवड निर्माण कसे झाले याबद्दल माहिती सांगा तुम्ही. खरं वास्तविक आता घरामध्ये वातावरण आध्यात्मिकच होतं, कारण बाबा नेहमी रोज हनुमान चालीसा असेल, हरिपाठ असेल, हे नेहमी घरामध्ये ही परंपरा चालू असल्यामुळे घरातून ती आवड निर्माण झाली. तुमच्या समोर म्हणजे आणखी महिला कीर्तन किती आहेत? म्हणजे अंदाज सांगू शकाल का? म्हणजे तुमच्या परिचयाचे किंवा इतर माहिती असणार आहे? खूप आहेत असंख्य आहेत महिला कीर्तन. महाराष्ट्रात महाराष्ट्र व्यतिरिक्त इतर राज्यामध्ये आपल्या कथा किंवा कीर्तन झालेलं आहे? हो कोणत्या ठिकाणी ती माहिती सांगा. कर्नाटक, बिदर, गुजरात. मग तिकडे पण आपले 950 गावं कर्नाटक राज्यामध्ये आहे. पण तिथं पण एकदा कीर्तन झालं तर परत तुम्हाला तारीख त्या ठिकाणी मिळते, बरोबर आहे? हो हो तर आपल्या बीड जिल्ह्यामध्ये पण तुमचे कीर्तन बरेचशा आपल्या भाविक भक्तांची मागणी आहे की त्यांचं पण कीर्तन व्हावं अशी इच्छा आहे, बरोबर आहे? बरोबर. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ जर्नालिस्ट डॉक्टर R.K. आरसू, न्यूज मराठी 24/7 बीड, महाराष्ट्र. नमस्कार. आपण पिंपळनेर या ठिकाणी आशापूरक गणेश मंडळ पिंपळनेर या ठिकाणी आपण आलेलो आहोत. या ठिकाणी गेल्या 1 तारखेपासून आजपर्यंत धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रम या मंदिरामध्ये चालू आहेत. नरोडे परिवाराच्या वतीने हा प्रोग्राम राबवण्यात येतो. तसं गावकऱ्याचं पण भरपूर सहकार्य आहे. तर माझ्या समवेत नरोडे परिवाराचे एक वारकरी संप्रदायातील मृदंगाचार्य माझ्यासमोर बसलेले आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार. न्यूज मराठी 24/7 या मराठी चॅनलच्या माध्यमातून आपले हार्दिक स्वागत. नमस्कार. तर आपण जे हे प्रोग्राम आध्यात्मिक शिबिर आपण सुरू केलेलं आहे, तर कधीपासून सुरू केलेलं आहे? 1 मेपासून चालू केलेलं. 1 मे. आणि किती दिवस चालणार आहे हे शिबिर? 1 मे ते 15 मे म्हणजे 15 दिवसाचा कालावधी आहे. बरं, हा शिबिर ठेवण्याचा उद्देश काय होता? म्हणजे हा शिबिर ठेवण्याचा उद्देश एक बाबा लहान मुलं 4थी 5वीचे ह्या संस्कार लागावा, घडावा आणि संप्रदायाचा हिंदू धर्माचा प्रचार प्रसार व्हावा. हे शिबिर आपल्या पिंपळनेर व्यतिरिक्त जिल्ह्यामध्ये येतं कुठे आणखी परत प्रायोजित चालू होणार आहे का? यापूर्वी झाले कधी? यापूर्वी लॉकडाऊनच्या आधी ते एक शिबिर झालेलं आहे. तर हे संपल्यानंतर परत आमचं नियोजन नाशिक जिल्ह्याला आहे. 15 ते म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण शिबिर घेणार आहोत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही शिबिर घेतो. तर आपल्या या शिबिरासाठी गावातील नागरिकांचं किती सहकार्य? म्हणजे या शिबिरासाठी आशापूर्व देवस्थान ट्रस्ट सहकार्य आणि श्री डॉक्टर विचार कसा आहे सहकार्य आहे आणि या संस्थांच्या सहकार्याने ही शिबिर चालणार आहे. हे शिबिर वयोगट मुलांचं किती असतो? या वयोगट आहे 10 वर्षापासून ते 20 वर्षापर्यंत वयोगट आहे.
किती सुरुवात कधी झाली आणि शेवट सांगता कधी होणार आहे? आपली सुरुवात 1 मेला झाली आणि शेवट आपला 15 मेला शेवट सांगता होणार आहे तालुक्यात. या आध्यात्मिक शिबिरामध्ये कोणकोणते कार्यक्रम आयोजित केले जातात? या आध्यात्मिक शिबिरामध्ये या ठिकाणी मुलांना गीता शिकवली जाते, हरिपाठ शिकवला जातो, हरिपाठातल्या पावल्या शिकवल्या जातात, टाळ शिकवला जातो व धार्मिक पद्धतीचं चांगलं शिक्षण दिलं जातं. म्हणजे लहान वयात आध्यात्मिक शिक्षण द्या म्हणजे बालमनावर त्याचे संस्कार चांगले घडतात, बरोबर आहे. हो, बालमनाचं ते संस्कार योग्य काय दिलं. तर आतापर्यंत मुलांनी किती अभंगाचं पाठांतर केलं असं त्याच्या प्रत्यक्ष अभ्यास त्यांच्या आता अंतर्गत आपल्याला कळतं. आत्तापर्यंत मुलांनी हरिपाठाचे 10 अभंग पाठ केलेले आहेत. सर्व मुलांनी टाळी बसवलेली आहे. सर्व मुलं छान पावल्या खेळतात हरिपाठामध्ये. काही मुलं गवळणी म्हणतात, काही मुलांनी श्लोक बसवलेले आहेत. असा अभ्यासक्रम आतापर्यंत चालू आहे. हा कार्यक्रम सकाळी किती वाजता सुरू होता आणि त्याची सायंकाळी कधी समाप्ती होते म्हणजे आमचा कार्यक्रम? कार्यक्रम शिबिराची रूपरेषा असे आहे की सकाळी 7 वाजता आम्ही स्टार्ट करतो आणि संध्याकाळी 7 वाजता त्याची समाप्ती होते. पण गावकऱ्यामार्फत पाण्याची आणि मुलांचे भोजनाची नाश्ती सोय केलेली आहे का? सगळं गावातील सहकार्य आहे. गावकऱ्यांची पाण्याची, भोजनाची, राहण्याची सगळी व्यवस्था निवड गावकऱ्यांनी केलेली आहे. पालकांचा सहभाग कसा आहे म्हणजे याबद्दल? पालकांचा भरपूर सहभाग आहे. फार आनंदित आहे आणि त्या विद्यार्थ्यांना 15 दिवस खूपच चांगली व्यवस्था इथे झालेली आहे आणि शिक्षणाचं फारच म्हणजे त्यांनी सगळं हरिपाठ वगैरे बघून ते आनंद झाले. आपण एकूण किती विद्यार्थी आहेत आपल्या ह्या आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी? आपल्याकडे 55 विद्यार्थी आहेत. 55. काही विद्यार्थिनी आहेत आणि काही विद्यार्थी आहेत. पण तुमच्या समोर किती आपल्या आध्यात्मिक प्रशिक्षण देण्यात किती महाराज तुमच्याबरोबर आलेले आहेत? आम्ही 5 महाराज मंडळी आहेत आपल्या. त्यांचे नाव सांगाल का? या शिबिरासाठी वैष्णव महाराज साबळे, माऊली महाराज गवळी आणि ते अभिषेक महाराज गोळगे आणि ते उत्तमांना गीते एवढे आम्ही 5 जण. ते स्थानिक काय तुम्ही बाहेर जिल्ह्यातून आले ते महाराज तुम्हाला प्रशिक्षण देण्यासाठी विद्यार्थ्याला? स्थानिकच आहे. एक जण मग या विद्यार्थ्याकडून कुठलं शुल्क घेतलं जातं का मोफत प्रशिक्षण आहे शिबिर? नाही, आपण सगळं मोफत आहे. सगळं मोफत शिक्षण घेतो आपण 15 दिवस. पण ह्याच्यात ह्या विद्यार्थ्याला प्रगती झाली समजा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्याला आवडच निर्माण झाली तर पुढील मार्गदर्शन कसं ठरवणार त्यांना? आपली काही संस्था वगैरे कोणती आहे काय? हो, त्यांना जर आवड निर्माण झाली तर आमची जवळ बापू म्हणून गाव आहे तिथे मुळशीराज आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था आहे. तर यामधून जर काही विद्यार्थी इच्छुक असतील तर त्यांना आम्ही आमच्यासोबत घेऊन जाणार. अध्यात्म शिक्षणबरोबर त्यांचे शालेय शिक्षण देखील घेऊ शकतात का? शालेय शिक्षणाची पण व्यवस्था आहे. दोन्ही पण शिक्षण शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षणाची जोड घातलेली. जसं पूर्वीच्या काळी आळंदीला आपला विद्यार्थी समजा अध्यात्म शिक्षण घेण्यासाठी गेला तर त्याची व्यवस्था माधवगिरी मागून हा पूर्ण शिक्षण घेत असे म्हणजे पूर्वीची पद्धत अशी होते. परंतु आता अनेक संस्था स्थापित झालेल्या आहेत आणि प्रशिक्षण मोठ्या प्रमाणातही विद्यार्थी घेत आहेत. तर तसं शिक्षण आता विद्यार्थ्यांना कुठं मिळणार? आता तसं मधुगिरीचं शिक्षण नाही सध्या आमच्याकडे. आम्ही संस्था आहे आणि 3 टाइम विद्यार्थ्याची व्यवस्था आमच्याकडेच असते. जेवणाची, पाण्याची, राहण्याची सर्व सुविधा आणि त्याची सगळी व्यवस्था आमच्याकडेच असते. ते वार्षिक शुल्क आकारलं जातं त्याप्रमाणे आणि त्यांची सगळी व्यवस्था आम्ही करतो. पण या आध्यात्मिक कार्यक्रमामध्ये संगीत तुलसी रामायण कथा आपण आयोजित करण्यात आलेले आहे. ती किती वाजता सुरू होती, किती वेळ असते आणि कोण महाराज आहे त्यात? कथा प्रवक्ते कोण आहेत? ही संगीत तुमची रामायण कथा 8 तारखेपासून चालू झाली आणि कथाकार आहेत विजया माऊली नाशिक. त्यांच्या मधुर वाण्यातून ही कथा चालू आहे आणि 14 तारखेला त्यांना इतक्या दूरवरून आपण कसं निवडलं म्हणजे त्यांचा परिचय वगैरे पूर्वी होता का आणि त्यांच्या तुमचा सहभाग होता का त्यांच्या कार्यक्रमामध्ये? हो, आधी आम्ही बरोबर कार्यक्रमाला फिरण्याच्या माध्यमातून ओळख वगैरे होती. त्यानिमित्ताने त्यांना आम्ही आमंत्रण दिलेलं आहे आणि त्यांनीही आमचं आमंत्रण स्वीकारून या ठिकाणी आलेलं आहे. आता हे प्रशिक्षण देण्यासाठी अनेक महाराज आहेत. म्हणजे स्वइच्छेने ते सेवा करू शकतात का त्यांना काही मानधन द्यावं लागतं? नाही, ते सोयीच्छेने सेवा करतात. गणरायाची सेवा आणि शिबिराची सेवा, मुलांची सेवा ते सोयीच्छेने करतात. आता हे विजय महाराज जे आले तर मग त्यांच्यासाठी त्यांचं मानधन वगैरे काय देण्यात येणार आहे? त्यांचं काय मानधन असं काय ठरलेलं ते नाही. पण सेवासाठी जिथं आलेलं आहे सेवेसाठी झालेलं आहे. त्यांचं पण आपण अभिनंदन करायला पाहिजे. हो, त्यांचं सहकार्यच आहे. तर तुमच्या बरोबर तुमच्या घरातल्या कुटुंबाचा देखील सहभाग असं प्रथम दर्शन दिसून येते, बरोबर? सगळं आम्ही घरात म्हणजे तुमचे कुटुंब महिला पुरुष लहान मुले 24 तास मला इथं प्रत्यक्ष दर्शन दिसतात, बरोबर आहे? सगळे घरातले सेवेसाठीच आहेत. कुठल्याही कोणाला तर यानंतरचं प्रशिक्षण पुढं कुठे करणार आहात? म्हणजे नियोजन वगैरे काय केलं आहे का?
आता यानंतरचं आमचं नाशिकलाच आहे ना. नाशिक व्यतिरिक्त आणखी महाराष्ट्रात कुठे करण्याची शक्यता? आता यावर्षी तर नाशिकलाच नियोजन आहे. नंतर पुढं बघू भविष्यात आमचं चाललंय इकडे पिंपळनेरला करायचं ते पुढची गोष्ट. बरं, आता अनेक महाराज संगीत विचारत असतात, तर संगीत विचारत झालं त्याला पूर्ण संगीताचं ज्ञान त्या विद्यार्थ्याला देण्यात येतं. तर आपण मृदंगाचार्य यामध्ये पूर्ण प्रशिक्षण म्हणजे तुमचं 10 ते 12 वर्षाचा अनुभव असेल प्रत्यक्ष दर्शन दिसते. तर आपण किती दिवसामध्ये मुलगा तयार होतो म्हणजे समजा मृदंगाचार्य? मृदंगामध्ये 4 ते 5 वर्षे लागतात. त्याच्या परीक्षा असतात, 7 परीक्षा असतात. तो विशारद होईपर्यंत मुलगा आपल्याकडे राहू शकतो आणि 7 वर्षांनंतर मुलगा चांगला महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम करू शकतो. सध्या हार्मोनियम वादक मुलाची इच्छा आहे समजा, त्यांना शिकवणारे कोण आहेत महाराज इथे? हार्मोनियममध्ये तिथं शिकवणार आहेत माऊली महाराज गौरी. ते मुलांचे क्लास घेतात, पण तेही विशारद आहेत आणि ते मुलांचे सगळे क्लास घेतात. मग पकवाज वादक हे जे आहेत, आता सध्या किती आपण प्रशिक्षण घेतलं मुलांनी सध्या? सध्या मुलांचं चालू आहे. हातीचे क्लास झाले, 2-3 बेसिक गोल असतात ते मुलांना शिकवलं जातात. हरिपाठ वाजवण्याचं मुलांना दिलेलं आहे. मुलाचा प्रतिसाद कसं दिसतो आपल्या? अतिशय हुशार मुलं आहेत, अतिशय सुंदर, इतके चंचल मुलं आहेत की ते खूपच छान अभ्यास करतात. बरं, आपल्या कार्यक्रमामध्ये गीता परिवार बीडच्या वतीने महिलांचा पण सहभाग दिसतो. तर त्यांचे काय काय कार्यक्रम आपल्या आध्यात्मिक कार्यक्रमामध्ये घेण्यात आले? गीता परिवाराचं खूपच जास्त सहकार्य झालं आहे. त्यांनी आपल्या आध्यात्मिक बाल संस्कार शिबिरामध्ये सूर्यनमस्कार, योगा, संस्कृत, गीतेचा 12वा 15वा अध्याय ते खूप छान पद्धतीने विद्यार्थ्यांनी ते शिकवलं. कोण आहे गीता प्रवक्त्या कोण आहेत म्हणजे? त्या गीता परिवार आहेत स्वातीताई चरका म्हणून. त्यांची सर्व टीम या ठिकाणी 5 दिवस आली आणि विद्यार्थ्यांना खूप छान संस्कार करून दिले. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आपल्या गावचे प्रसिद्ध योगगुरू डॉक्टर शिवप्रसाद चरका, त्यांचा पण मोठा उत्कृष्ट आपल्या कार्यक्रमामध्ये सहभाग दिसून येतो. डॉक्टर शिवप्रसाद चरका यांनी खूपच सहकार्य केलेलं आहे आणि त्यांच्या सहकार्याने हे चालू आहे. आता या कार्यक्रमाबरोबर आपल्या गावात एक दुसरं एक गणपती मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये ज्ञानेश्वरी पाठांतर, ग्रंथाचं पूजन आणि ग्रंथवाचन 7 दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तर आपल्या विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमामध्ये सहभाग होता का? हो, ज्ञानेश्वरी पारायण जो आता नाम सप्ताह त्या कार्यक्रमामध्ये शिबिराचा पूर्णपणे सहभाग होता. त्या कार्यक्रमासाठी सर्व आम्ही विद्यार्थी तिथे उपस्थित होतो. बरं, इथं लाईटची सोय कशी आहे म्हणजे? 24 तास लाईट आहे. लाईट गेली तर संस्थांतर्फे किलोमीटर बॅटरी सगळं काही उपलब्ध आहे. कुठलीच गैरसोय नाही. आता सांगता शनिवारी या दिवशी 15 तारखेला होते, त्या दिवशी काय कीर्तन वगैरे काय आयोजित करण्यात आलं का? 15 तारखेला सकाळी 10 ते 12 शांताराम महाराज नाशिक यांचे चालायचे कीर्तन आयोजित करण्यात आले आणि नंतर महाप्रसाद होईल आणि नंतर बालसंस्कार शिबिराची सांगता होईल. की महाप्रसाद गावकऱ्याच्या वतीने ठेवण्यात आले की आपण स्वखर्चाने करत आहात? महाप्रसाद आशाप्रो गणेश मंदिर ट्रस्ट हे करणार आहे. म्हणजे गावकऱ्याचा पूर्ण सहभाग आहे, म्हणजे ट्रस्ट म्हणजे गावकरी सगळं पूर्ण आलं. हो, गावकऱ्याचा पूर्ण सहभाग, ट्रस्टचा पूर्ण सहभाग. तर तुमच्या समवेत अनेक काही महाराष्ट्रामध्ये प्रशिक्षित महाराज आपले पूर्ण त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, आध्यात्मिक धार्मिक शिक्षण घेतलेलं आहे. तर त्यांचे असे काही प्रोग्राम वगैरे महाराष्ट्रात कुठे चालू आहेत का? कारण की सोशल मीडियावर तर त्यांची जाहिराती वगैरे रोज दिसतात की ह्या ठिकाणी प्रशिक्षण चालू आहे, त्या ठिकाणी चालू आहे. तसं मग तुमचं नियोजन पुढं अजून काय अंदाज आहे का तुमचा? हो, आहे ना. पुढचं नियोजन भरपूर एक तर ह्या टायमाला महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर बालसंस्कार शिबिर चालू आहे, पूर्ण महाराष्ट्रात आणि इथून पुढंही चालू आहे. जसं पूर्वीच्या काळी आपली आई मातृत्वाचा आनंद घेत असत, पूर्वी आज आहे. आणि बाळ जन्माल्यानंतर थोडंसं 1-2 वर्ष झाल्यानंतर मांडीव घेतल्यानंतर त्याला विठ्ठल विठ्ठल म्हणून शिक्षण दिलं जातं, म्हणजे धार्मिक शिक्षण दिलं जातं. तर मग तसं आपल्या ह्या लहान मुलांना बालसंस्कार घडण्यासाठी आपण आणखी काय पुढे नियोजन करणार आहोत? पुढं नियोजन आहे की आम्ही पुढं भविष्यात इथंच संस्थेचं नियोजन करणार आहोत. कारण की गावातील व परिसरातील सर्व मुलांना या विठ्ठल नामाचा व वारकरी संस्कार शिबिराचा व आध्यात्मिक शिक्षणाचा फायदा मिळावा यासाठी या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहोत संस्था उभा करण्याचा. म्हणजे तुमची सेवाबाई संस्थेचे रजिस्ट्रेशन वगैरे झालेलं आहे का? नोंदणी वगैरे केली का? नोंदणी करायची आहे आमची. आता आमचं शिबिरात चालू आहे. आता ह्या वर्षी पहिलंच वर्ष आणि ते नियोजन चालू आहे आमचं. धर्मदायकडून त्याची नोंदणी केली का? करायची आता ते चालू आहे आमचं. मग त्या संस्थेच्या अंतर्गत तुम्ही विद्यार्थ्याला प्रशिक्षण देऊ शकाल? हो, त्या मग तिथं जागेची सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे का? हां, जागेची सुविधा सगळं उपलब्ध आहे आपल्याला. चालू आहे, सगळी तयारी चालू आहे पुढचं नियोजनाची. तर आता यावर्षी 50 विद्यार्थ्यांचा सहभाग दिसला, तर ह्याच्यामध्ये प्रगती कशी दिसून आली?
प्रगती खूपच छान, विद्यार्थी जवळजवळ सगळे हुशार आहेत आणि प्रगती 50ही विद्यार्थी एकदम सुशिक्षित आणि संस्कृत आहेत. त्यामुळे अतिशय आनंद विद्यार्थ्यांनी घेतला आणि आम्ही पण घेतला. ठीक आहे, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट डॉक्टर आर के आरसू, बीड तालुका, महाराष्ट्र, बीड. परभणी जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि साठ्याविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली. पालम तालुक्यातून गोवा फॉर सेल या विदेशी दारूचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. सुमारे 1,34,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. या प्रकरणी एका आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास सुरू आहे. अवैध धंद्यांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात येत असल्याचं पोलिसांनी यावेळी सांगितलंय. म्हसळा तालुक्यातील गडदाव गावात 15 वर्षांपासून रखडलेल्या खार बंधाऱ्याच्या कामामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. अपूर्ण कामामुळे शेकडो एकर शेती खारपाणी आणि मँग्रोव्हच्या विळख्यात गेल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार खार बंधाऱ्याचं काम केवळ 40% पूर्ण करून ठेकेदारानं संपूर्ण बिल उकलल्याचा आरोप आहे. या दुर्लक्षामुळे शेतीचं मोठं नुकसान होत असून मच्छीमारी व्यवसायालाही फटका बसलाय. गावातील मच्छीमारीसाठी तयार करण्यात आलेली उघडी बिकट अवस्थेत आहेत. बाजूलाच असलेलं स्मशानभूमीचं शेड हे निसर्ग वादळात कोसळल्यानंतरही अद्याप दुरुस्त करण्यात आलेलं नाही. विकास कामांकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. वारंवार तक्रारी करूनही कोणत्याही ठोस कारवाई न झाल्यानं ग्रामस्थ आता आक्रमक झालेत. संबंधित ठेकेदारावर कारवाई करून खार बंधाऱ्याचं काम तातडीनं पूर्ण न झाल्यास मंत्रालयासमोर आंदोलन छेडण्याचा आणि आत्मदहन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. मी गडदाव गावचे रहिवासी आहोत. आमचा खाडी बंधारा 20 वर्ष बंद आहे, म्हणजे खांडी वगैरे गेलेले आहेत. तर आमच्या गावामध्ये पाणी खाडीची सर्व हे काय झाडं वगैरे आमच्या गावाला होलीला लागलेली आहेत. त्याच्यामुळे आमची शेतीभाती सर्व बंद झालेली आहे. तर ते आम्ही सर्व आमच्या गावाला लागतंय. सर्वांना आम्हाला आश्वासन देऊन जातात की मंत्री येतात, ते आम्हाला आश्वासन देऊन जातात की आम्ही आज करू, तुमचं हे उद्या करू. पण ते काय 15-20 वर्षामध्ये झालेलं काय लक्ष आमच्या गावामध्ये माणसं राहिलेली नाही आहे. सर्व माणसं मुंबईला गेले. खाली माणसं आमच्या गावामध्ये राहिलेली आहेत. तर त्यांनी करावं काय? तरी आम्हाला काय करणार ती इलेक्शन आला की फक्त घरोघर नाचायचा, बस दुसरं काय करीत नाही. आम्हाला मत द्या, आम्हाला मत द्या. आम्हाला गाव सोडून मुंबईला करते म्हणजे काय करते, काय करणार? तिला करायला पाहिजे. शपथ घेऊन सांगितलं की गावाचा तुमचा विकास नाही केला. अजून आली गेले 15 वर्षापूर्वी ह्या बांधाचं काम झालं होतं. 20-30% काम करून पूर्ण पेमेंट घेऊन पळून गेल्याच्या नंतर एवढ्या इथं परत खांडे फुटलेत ना की आमचे जे गावकरी इथे येऊन जे रोजगाराचं काम म्हणजे खेकडे असो मच्छीमारी असो हे करायचे ते पूर्णपणे बंद झालेलं आहे. आपण इकडे पाहू शकता की इकडे आम्हाला सर्व पाईन भेटायची जे घराच्या वरती आपण टाकायचो. आज गरीब माणसाला तेही भेटू शकत नाही. दुसरी गोष्ट आहे की शेती व्हायची. आम्ही मध्ये ऊन असलं काय असलं की क्रिकेट वगैरे सामने सर्व चालायचं. पण ह्या खांडी फुटल्यामुळे पूर्ण हा बांधाचा जो खारा पाणी आहे तो इकडे जायला लागलाय. त्याच्यामुळे आमच्या मँग्रोव्स एवढं उगवलेलं आहे की इकडे जो जंगल दिसतं त्याच्याने भीती वाटते अशी की केव्हा काही घडलं तर आम्हाला काय माहिती पडणार. तर सरकारला जाग आली पाहिजे आणि लवकर इथे बांधाचं काम केलं पाहिजे. अन्यथा आज आमचा आक्रोश पाहिलेला आहे. पुढच्या वेळेला आम्ही मंत्रालयाच्या बाहेर सर्व मिळून गावकरी आंदोलनाला बसू किंवा तिथं उपोषणाचं पण किंवा आत्मदहनचा इशारा आम्ही देत आहोत. हा बांधाचं काम लवकर झाला पाहिजे आणि जे कोणी ज्यात दोषी असतील जे काम अर्धवट सोडून गेले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे एवढी शासनाला विनंती करतो. आणि इथले जे लोकप्रतिनिधी आहेत जे आम्हाला आश्वासन देतात की ह्या पुढच्या महिन्यात तुमचं काम करू, पुढच्या महिन्यात काम करू या खारभूमीचा, आज लगत होत नाही.
महाड शहरासह ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या कोथुर्डे धरणाची रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावली यांनी प्रत्यक्ष पाहणी करून धरणातील पाणी साठ्याची स्थिती जाणून घेतली। सध्या धरणातील पाण्याची पातळी पूर्णपणे खालावलेली असल्याचं पाहणी दरम्यान निदर्शनास आले। आगामी काळात पाऊस उशिरा झाल्यास महाड शहर तसंच ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता याबाबत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना मंत्री गोगावले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। यावेळी पर्यायी पाणी पुरवठा योजना, उपलब्ध जलस्रोतांचा वापर तसंच नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी आवश्यक नियोजनाबाबत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली। तसंच कोथुर्डे धरणामध्ये मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ तातडीने काढण्यात यावा यासाठी आवश्यक यंत्रणा कार्यान्वित करून कामाला गती देण्याचे निर्देशही मंत्री गोगावले यांनी संबंधित विभागाला दिले। धरण पाहणी दरम्यान संबंधित अधिकारी, ग्रामस्थ, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 17 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम संथ गतीने सुरू असून माणगाव, इंदापूर, मुगवली फाटा परिसरात एकेरी रस्त्यामुळे वाहन चालकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। विशेषतः शनिवार आणि रविवारी मुंबई, पुणे येथून कोकणात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असताना महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसून येते। सलग 2 दिवसांपासून महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होते। प्रवाशांना 2 ते 2.5 तास तात्काळ प्रवास करावा लागतो। रखडलेलं काम, अरुंद मार्ग आणि वाढती लोकवाहन संख्या यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून महामार्गाचं काम पूर्ण करावं अशी मागणी वाहन चालक आणि स्थानिक नागरिकांकडून केली जाते। रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी टोल नाका सुरू करताना अद्याप अपूर्ण अवस्थेत असलेल्या प्रकल्पांची कामं आधी पूर्ण करावीत अशी मागणी केली आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना याबाबत विनंती करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। नागोठणे, कोलाड आणि आमटे परिसरातील फ्लायओव्हरची कामं अद्याप अपूर्ण असून प्रवाशांना अपेक्षित सुविधा मिळालेल्या नाहीत। त्यामुळे कामं पूर्ण होईपर्यंत संबंधित टोल वसुली स्थगित करावी अशी स्पष्ट मागणी तटकरे यांनी केली आहे। तर माझी स्वतः गडकरी साहेबांना मी विनंती करेन की जो टोल नाका आहे तो जरी पहिल्या टप्प्यातला असला तरी पहिल्या टप्प्यातील सुद्धा काही कामं अपुरी आहेत। ती कामं पहिल्यांदा पूर्ण त्या ठिकाणी केली जावी। त्यानंतर नागोठण्याच्या तिथला सुद्धा फ्लायओव्हर अजून शिल्लक राहिलेला आहे। कोलाड नाक्यावरचा फ्लायओव्हर शिल्लक राहिला आहे। विशेष करून आमटेमच्या ठिकाणचा सुद्धा फ्लायओव्हर त्या ठिकाणी शिल्लक राहिला आहे। अशा वेळेला ज्या सुविधा किंवा जे रिलीफ ज्याला आपण म्हणतो प्रवाशांना मिळालं पाहिजे ते त्या ठिकाणी मिळत नसल्यामुळे टोल त्याने आकारू नये अशी माझी स्वच्छपणाची मागणी खासदार म्हणून नक्की राहील। मुंबई-गोवा महामार्गावरील कामं पूर्ण होईपर्यंत टोल वसुली करू नये अशी मागणी मंत्री अदिती तटकरे यांनी केली आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि नॅशनल हायवे ऑथॉरिटीला याबाबत पुनर्विचार करण्याची विनंती करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। रायगड आणि कोकण परिसरातील अनेक ठिकाणी फ्लायओव्हर आणि रस्त्याची कामं अद्याप अपूर्ण आहेत। प्रवाशांना अपेक्षित सुविधा मिळत नसल्यानं टोल आकारणी अन्यायकारक ठरेल असं त्या म्हणाल्यात। तसंच भविष्यात टोल सुरू झाल्यास कोकणवासियांना विशेष सवलत देण्याची मागणी देखील त्यांनी केली। पण आम्ही गडकरी साहेबांना एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा रायगडवासी म्हणून आमच्या सगळ्यांची सुद्धा विनंती आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही सगळेच त्यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत की काम 100% पूर्ण होईपर्यंत या संदर्भामध्ये टोल हा आकारण्यात येऊ नये आणि त्यातही जे कोकणवासी आहेत, रायगड असो किंवा इथून जाणारे जे कोकणवासी आहेत यांना त्या टोलमध्ये जेव्हा केव्हा तो सुरू होईल, म्हणजे खरं तर आता काम पूर्ण झालेलं नसताना तो टोल सुरू करणंच हेच खरं तर रायगडवासी किंवा कोकणवासियांवर अन्यायकारक राहील। त्यामुळे त्या संदर्भामध्ये विभागाने म्हणजे गडकरी साहेबांच्या नॅशनल हायवे अथॉरिटीने त्या संदर्भामध्ये पुनर्विचार करावा आणि ज्या वेळेला तो टोल सुरू करण्यात येईल त्यावेळेला सुद्धा काही सवलत ही कोकणवासियांना ही दिली गेली पाहिजे, यासाठी सुद्धा आमची ठोस मागणी राहील। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर वाढत्या पर्यटक संख्येसोबतच अस्वच्छता आणि नियमभंगाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं समोर आलंय। गडावरील विविध ठिकाणी दारूच्या बाटल्या, प्लास्टिक कचरा आणि अस्वच्छता आढळून येत असल्यानं शिवभक्त आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। MTDC निवासस्थान परिसर आणि राणी वसा भागात असे अनेक प्रकार घडत असल्यानं गडाच्या पावित्र्याला धक्का लागत असल्याचा आरोप होतोय।
सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करणं, CCTV वाढवणं आणि कठोर तपासणी अंमलात आणणं हे आवश्यक असल्याची मागणी शिवप्रेमींकडून करण्यात येते. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील कथित नाराजी आणि गटबाजीच्या चर्चांवर मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा पूर्णतः संबंधित पक्षाचा अंतर्गत विषय असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. पवार कुटुंब किंवा राष्ट्रवादीतील नेत्यांमधील मतभेदांवर आम्ही भाष्य करू शकत नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. पार्थ पवार आणि जय पवार यांच्या नाराजीबाबत माहिती नसल्याचं नमूद करत अशा विषयांवर संबंधित नेत्यांनाच विचारणं योग्य ठरेल असंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान शिवसेना आणि महायुतीतील भूमिका स्पष्ट करत पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलंय. तो आता त्यांचा पक्षाचा विषय आहे. दोन्ही पवार कंपनी आणि आता पटेल असतील किंवा तटकरे असतील, ह्या ज्या काही बाबी आहेत ह्या त्यांच्या आपसातल्या आहेत. जशा काही त्यांच्या वैयक्तिक बाबी असू शकतात, त्यामध्ये आम्हाला काही बोलता येऊ शकणार नाही आहे. कारण पार्थ पवार नाराज असेल किंवा जय पवार नाराज असेल, हे आम्हाला काय त्यातली काही कल्पना नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदारांमध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे. अवस्था झाली त्यांची. राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकारिणीबद्दल नाराजी उफाळून आलेली आहे. म्हणजे तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांकडे देखील भेट घेतली होती. त्याबद्दल आपण काय सांगू शकत नाही आहे. राजकारणामध्ये सकाळचा माणूस दुपारी कुठं असतो, दुपारचा संध्याकाळी कुठं असू शकतो, हे आज तरी आम्ही कोण सांगू शकणार नाही आहे. त्याच्यामुळे ते शरद पवारांना काय भेटले, पुढच्या काय घडामोडी काय होऊ शकतात किंवा काय, हे आज आमच्याकडनं तरी काय समजू शकत नाही आहे. हे तुम्ही मला वाटतं जर पार्थ पवार, जय पवार किंवा तटकरे, पटेल यांना विचारलं तर बरं होईल असं मला वाटतं. आमदारांचा एक गट अगदी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे आहे, म्हणजे समर्थन करत आहेत. आणि दुसरा गट पाहिला तर पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यासोबत आहे. काय सांगू शकतो? आता हे मगाशी मी सांगितलं, हा त्यांच्या पक्षाचा वैयक्तिक विषय झाला. हा त्याच्यामध्ये आम्ही शिरू शकत नाही आहे. त्यांनी त्यांचं काही घडामोडी करू द्या, एकत्र येऊ द्या, नाही येऊ द्या, त्याच्यामध्ये आम्ही कसं काय बोलणार. आणि त्यांनी त्यांचं ठराव का असेल तर. वसमत शहरात डिझेलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याचं चित्र समोर आलंय. शहरातील केवळ एका पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध असल्यानं शेतकरी आणि वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. वसमत परभणी महामार्गावर ट्रॅक्टर, मालवाहू वाहनं तसंच इतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र दिसतंय. सध्या शेती मशागतीची कामं सुरू असल्यानं डिझेलची मागणी वाढली, मात्र पुरवठा सुरळीत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होते. प्रशासनानं तातडीनं हस्तक्षेप करून डिझेल पुरवठा नियमित करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.